लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. नमस्कार. लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कालच दिनांक 25 मार्च 2026 रोजी मोहोळ तालुक्यातील पापरी, खंडाळी, पेनूर, कोनेरे या भागामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं होतं आणि त्या अवकाळी पावसासोबत अतिशय मोठ्या प्रमाणात वारा आणि गारांचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात होतं. आज आपण मोहोळ तालुक्यातील खंडाळी या गावामध्ये आलो आहोत आणि येथील माने कुटुंबीय यांच्या शेतातील केळीच्या प्लॉटवरती आपण आलो. तर आपलं अगोदर नाव पूर्ण सांगा आणि आपली किती एकर केळी होती ते सांगा. दीपक हरी माने राहणार खंडाळी. 4 एकराचा प्लॉट आहे आणि पूर्ण प्लॉट नुकसान झाले आहे. या प्लॉटची आपण लागण कधी केली? हे 1 नोव्हेंबर 1 नोव्हेंबर 2025. हा प्लॉट किती दिवसांनी काढाले? हे आता काढणीलाच आलेला होता. काय आता मार्केटचा भाव काय चालू आहे? मार्केट 3 रुपये 2 रुपये चालू आहे. एकीकडे रेट पण नाहीत Rate आणि नाही. आणि इकडं युद्धामुळे रेट नाहीत आणि इकडं गारपीटमुळे पूर्ण बागा नुकसान झाले. एकरी साधारण किती खर्च आला होता? एकरी 1.25 लाख रुपये खर्च येतो रोपापासून काढणीपर्यंत. कोणती व्हरायटी होती? जैनची नाही का? हो, जैन. जैनची. ओके. खरं तर आपण पाहिलं दर्शक, आपण खरं तर पाहिलं की ही केळी लागवड करत असताना सुरुवातीपासून 1 लाख ते 1.25 लाख खर्च येत असल्याचं या शेतकरी बांधवांनी सांगितलं आहे. आणि अक्षरशः काढणीला आलेला प्लॉट हा म्हणजे अगदी उद्या मार्केटिंगसाठी जाणार होता, परंतु कालच रात्री अचानक आलेल्या वारा आणि गारपीटमुळे हा पूर्ण प्लॉट आपण पाहू शकतो. कॅमेरामॅनला विनंती आहे की हा जो आपण प्लॉट दाखवू शकतो हा अक्षरशः जमीनदोस्त झालेला प्लॉट आहे. काय म्हणजे एकरी उत्पन्नाची अपेक्षा किती होती आपली? एकरी 40 टन ॲव्हरेज पडत होतं याचं. म्हणजे कमीत कमी 3 रुपयाने जरी गेला तरी 1.25 लाख रुपये. हा. म्हणजे कमीत कमी खर्च खर्च तर निघत होता. मग आता काय, आता हाती काय लागतं याला वाटतं? आता काहीच लागत नाही, याचा खर्च पण निघत नाही. आता काढून टाकायला सुद्धा पुन्हा नाही, खर्च येणार. काढायला सुद्धा त्याला स्वतःच पैसे खर्च करावे लागणार आहेत. आपल्यासोबत खंडाळी पंचायत समिती गणातील पंचायत समिती सदस्य गणेशजी मुळे आहेत. आता काय सांगाल, आपण या भागाचं पंचायत समितीचं नेतृत्व करत आहात. हे करत असताना आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण किती शेतकऱ्यापर्यंत गेलात आणि काय 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 नेमकं आढळलं? आज मी रात्री जो वादळी वारा आणि गारपीट जे झालं, मला सकाळी रात्री लाईट गेली होती, त्यामुळं कुणाचं रात्री कॉन्टॅक्ट झालं नाही. सकाळी ज्यावेळेस कॉन्टॅक्ट झाला त्यावेळेस मी सकाळी सर्वप्रथम सगळं पूर्ण जेवढं गावात नुकसानग्रस्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी गेलो आणि अतिशय मन हे लावणारं दृश्य होतं. अनेक जणांच्या द्राक्षाच्या बागा काढणीला आल्या होत्या. अक्षरशः मला सांगायला सुद्धा इतकं दुःख वाटतंय की तो पूर्ण द्राक्षाचा सडा पडला होता आणि बेदानं तर आपण बघितलं तर शेडवरचं बेदानं पूर्ण ओढून गेलेलं होतं. अक्षरशः केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या त्या, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या त्या. आणि माझं मायबाप सरकारला विनंती आहे, आपण लवकरात लवकर ह्या खंडाळी गावामध्ये पंचनाम्याचं आदेश देऊन सर्वसामान्य माझा जो गरीब शेतकरी आहे त्याला न्याय द्यायचं काम करावं. साधारण आपल्या ह्या पेनूर, पापरी, कोनेरी, खंडाळी ह्या पट्ट्यातलं साधारण किती आहे, म्हणजे किती पिकांचं नुकसान झालं? त्यामध्ये मग द्राक्ष असेल, गहू असेल किंवा इतर छोटी मोठी पिकं असतील, तुमची केळी असेल, कांदा. आज बघितलं तर रात्रीचा जो पाऊस आणि वादळी वार होतं तो वापळं असेल, देवडे असेल, खंडाळी, पापरी, येवती, कोनेरी या 5-6 गावात भरपूर नुकसान झालेलं आहे. आज खंडाळीचा पापरीचा जर विचार केला तर फुलशेती पापरीत भरपूर आहे, येवतीमध्ये केळीचं क्षेत्र भरपूर आहे, वापळ्यामध्ये फळबागा भरपूर आहेत, देवडीत फळबागा भरपूर आहेत. तसं विचार केलं तर 60 ते 70% पूर्ण बाधित क्षेत्र झालेलं आहे. त्यामुळं तसा अधिकृत अजून आकडेवारी आलेली नाही. आज आपण तहसीलदार साहेब असेल, कृषी अधिकारी साहेब असतील यांच्याशी बोलून आजच त्यांना फक्त आपण थोडा अहवाल तर द्या यासाठी त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी त्याप्रमाणे खंडाळी गावात असेल इतर गावामध्ये येऊन त्याचा अहवाल तयार करून तो शासन दरबारी दाखल केलेला आहे. हे जे केळी उत्पादक शेतकरी आहेत दीपक जी माने,
कोण तलाठी असेल, सरकार असेल किंवा तहसीलदार, कृषी अधिकारी कोण या पाहणी करायला आलो? आज नाही आले, येतील उद्या. काय म्हणजे शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? त्याला अनुदान मिळालं पाहिजे, कमीत कमी खर्च तर निघाला पाहिजे याचा. खरं तर ही भयानक परिस्थिती एकीकडे प्रत्येक पिकाला रेट नाही आणि निसर्गावरती अवलंबून असलेला शेतकरी कुठंतरी प्रगतीच्या दिशेने जात असताना अशी भयंकर संकट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपली समोरच डाळिंबाची देखील बाग आहे. त्या डाळिंबाच्या बागेचं काय नुकसान झालं? तिचं 4 महिन्याचा प्लॉट आहे आता. माल सेटिंग पूर्ण होऊन फुगवून चालू आहे. त्याचा 50% माल गळून पडला आहे वाऱ्यानं, रात्रीच्या गारपीटनं. आणि लहान बाग 4 एकर आहे, ती पण पूर्ण झोपलेली आहे खाली. 4 महिन्याचं मी साधन किती लिंबू आकारच पडतो डाळिंबात. लिंबू आकार. आपण पाहिलं की यांची 4 एकर डाळिंबाची बाग देखील पूर्ण सेटिंग झाली, म्हणजे अगदी लिंबा एवढा माल पूर्ण सेटिंग झालेला तो देखील अक्षरशः गळून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काय आता एवढी मदत शासन करेल असं वाटतंय तुम्हाला? नाही करत. अपेक्षा आहे करावी अशी, पण बघू आता काय होतं. आता मगाशीच आम्ही पेनूरमध्ये एका शेतकऱ्यांचीच प्रतिक्रिया जाणून घेत असताना त्या शेतकऱ्यांनी अगदी मोहळीतील एका पतसंस्थेचं 25 लाख रुपयांचं कर्ज काढून द्राक्षबाग फुलवली होती. हाती तोंडे आलेला घास देखील निसर्गाने हिरावून नेला होता. आणि त्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकताना अगदी डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांना असं सांगितलं की शेतकऱ्याकडे आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. काय आपण हे बागा फुलवत असताना किती म्हणजे कर्ज वगैरे काय काढलं होतं किंवा कशा पद्धतीचं आर्थिक नियोजन कशा पद्धतीने केलं? आहे शेतीच्याच खर्चावर शेतीचं नियोजन चालू आहे. कर्ज पण काढलेलं आहे युनियन बँकेचं. आणि गेल्या वर्षी 13 मेला हाच प्लॉट पडलेला होता. त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं होतं 13 मेला. त्यावेळेस काय तुटपुंजीच मदत मिळाली. त्याचं 100% नुकसान धरली जावं एवढी अपेक्षा आहे. तर तसे काय सांगाल, काय म्हणजे एकीकडे आपण या भागाचं नेतृत्व करताय आणि शासन या शेतकऱ्यांकडे बघताना कुठंतरी उदासीनपणा दाखवतं? उदासीन तर आहे शासन. फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करतं हे शासन. शासनानं खरं तर आता MRGSमध्ये 100% घेतलंय, परंतु त्याचं सुद्धा बिलं बरोबर वेळच्या वेळी मिळत नाही. त्यामुळे शासनाला विनंती आहे, आपण जो झालेला खर्च आहे निदान खर्च तरी तो 100% देण्यात यावा, एवढीच शासनाला आमची नम्र विनंती आहे. एकीकडे PM किसानचा प्रत्येकी 3-4 महिन्याला 2000 हप्ता येतो, एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे येतात, परंतु शासन कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन असलेलं पाहायला मिळतं. हो 100% उदासीन आहे. शासन इकडं 2000 देतंय, पण इकडं रेटच नाही. आज बघितलं असेल कांद्याची काय परिस्थिती आहे. कांद्याचा खर्च 2000 रुपये क्विंटलचा तुमचा ह्याचा खर्च आहे तो पिकवण्याचा, आणि आपल्याला रेट काय मिळतोय 800-900. तिथंच 1000 रुपयाचा आपला लॉस आहे. प्रत्येक पिकात असंच आहे. आज केळीची परिस्थिती बघा, कुठल्याही पिकाची परिस्थिती जर बघितली असेल तर आपण सर्व शेतकरी हा नुकसानीतच चाललेला आहे. काय आपण थोडी तुटपुंजी मदत देऊन काही उपयोग होणार नाही. जो विदर्भात मराठवाड्यात जो शेतकरी आता आत्महत्येचं पेव जे फुटलेलं आहे ते आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही अशी मला खरं तर खेदानं म्हणावंसं वाटतंय. त्यामुळं मायबाप सरकारला विनंती आहे, आपण लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. आपण काय प्रशासनाला कशा पद्धतीनं विनंती करून किंवा त्यांच्या पाठीमागे लावून या भागातल्या शेतकऱ्यांचे पंचनामे कशा पद्धतीने आपण करू? आजच आम्ही सकाळी माननीय तहसीलदार साहेब असतील, आदरणीय कृषी अधिकारी साहेब असतील, आमदार असतील, माननीय विजयराजदादा डोंगरे असतील, त्यांना सर्वांना आज सकाळी जो बोललो त्याने तात्काळ यंत्रणा हलवली. आणि आज आपल्या गावात कृषी सहाय्यक असतील, तलाठी साहेब असतील, या ठिकाणी आले होते. त्याने बऱ्याच ठिकाणी जाऊन आज पाहणी केलेली आहे आणि राहिलेले प्लॉट पण उद्या ते बघणार आहेत. असंच आपल्या 4-5 गावामध्ये आपण यंत्रणा त्याची कामाला लावलेली आहे. खरं तर आपण पाहिलं की हे होतं मोहोळ तालुक्यातील खंडाळे हे गाव. या खंडाळे गावामध्ये आपल्या पाठीमागे जो आपण प्लॉट पाहतो केळीचा, तो अक्षरशः जमीनदोस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला घास कुठेतरी निसर्गानं हिरावून घेतलेला आहे. आणि या शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला शासकीय मदत मिळावी, कमीत कमी जो झालेला खर्च आहे तेवढा तरी या शासनानं आम्हाला नक्की द्यावा. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा